हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की आपले जे BSc नर्सिंगचे न्यू गव्हर्नमेंट कॉलेजेस ॲड झालेले आहेत, तर ते गव्हर्नमेंट कॉलेज कोणत्या कॅप राऊंडमध्ये येणार आहेत। त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की त्या पर्टिक्युलर कॉलेजचा कट ऑफ किती राहणार आहे, ह्या कॉलेजला फीस किती राहणार आहे। तर या सर्व इम्पॉर्टंट गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी मला असे पण कमेंट केले होते की सर हे कॉलेज आता नवीन स्टार्ट होत आहे, तर इथे ॲडमिशन घेणे योग्य राहील की नाही राहणार। तर या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमधून डिस्कस करणार आहे। तर मित्रांनो, हे जे नवीन गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, तर आपण इथं इन्फॉर्मेशन ब्रोचरमध्ये बघू शकता की इथे तुम्हाला 12 गव्हर्नमेंट कॉलेजेसचे नावं दिसतील। तर आता याच्यापैकी जुने कॉलेजेस कोणते आहेत, त्यानंतर नवीन कॉलेजेस कोणते आहेत, सर्व इन्फॉर्मेशन ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला देणार आहे। त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, जेणेकरून हे जे नवीन गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत याच्याबद्दल असणारे तुमचे सर्व डाऊट्स आजच्या एका सिंगल ऑफ व्हिडिओमधून सॉल्व्ह होतील। तर मित्रांनो, तुम्ही त्या स्क्रीनवर बघू शकता की आपल्याकडे काय ओपन आहे आता इन्फॉर्मेशन ब्रोचर नर्सिंग सीईटीचं 2025 इथे ओपन आहे। तुम्ही बघू पण शकता की MS नर्सिंग सीईटी 2025चं इन्फॉर्मेशन ब्रोचर आहे। ॲनेक्झर बी मध्ये आपण आलोय आणि नियर अबाउट आपण 24 नंबरच्या पेज नंबरवर आहे। तर लिस्ट ऑफ कॉलेजेस ऑफ नर्सिंग कोर्स अवेलेबल फॉर ॲडमिशन अंडर MS नर्सिंग सीईटी 2025। तर 2025ची जी आताची नर्सिंग सीईटी झाली, तर याच्या अंडर आता जे पण कॉलेजेस अवेलेबल आहेत, तर त्याची आपल्याकडे काय मित्रांनो लिस्ट आहे, लिस्ट ऑफ नर्सिंग कॉलेजेस। आता ही लिस्ट कोणी दिलेली आहे, कंपेरेंट ऑथॉरिटी म्हणजे आपली जी सीईटी सेलची ऑफिशियल साईट आहे, तर तिने आपल्याला ही लिस्ट दिलेली आहे। आता कॅन्डिडेट इज रिक्वेस्टेड टू रीड द इन्स्ट्रक्शन्स ॲट द एंड ऑफ लिस्ट। आता लिस्टच्या एंडला काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, जे आता आपण जसं आपण खाली स्क्रोल करणार तर आपण बघूयात की ते इन्स्ट्रक्शन पण काय आहेत। तर आता candidate are requested to read the instruction at the end of the list before filling the preference form. Admission to nursing courses at various colleges shall be subjected to permission, approval and affiliation from. आता हे जे व्हेरियस नर्सिंग कॉलेजेस आहेत, तर यांचे ते जर ज्यावेळेस ॲडमिशन होतात, तर ॲडमिशनला ग्रांट कशी भेटते, तर त्यासाठी काही परमिशन लागतात, ॲप्रुव्हल लागतात, ॲफिलिएशन लागतात। तर आता हे कुठून कुठून लागतात ते बघू। सर्वात पहिलं काय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे INC इंडियन नर्सिंग काउन्सिल, त्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आहे, त्यानंतर महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिक। ओके, तर हे जे 4 आपल्याकडे स्टॅट्युटरी बॉडी आहेत, तर तुम्हाला ह्या 4 ठिकाणावरून आपल्या पर्टिक्युलर नर्सिंग कॉलेजला ॲफिलिएशन आणावं लागतं, परमिशन आणावं लागते, त्यानंतर कॉलेज हे स्टार्ट होत असतं। त्यानंतर ट्युशन फीज फॉर गव्हर्नमेंट कॉलेज। आता गव्हर्नमेंट कॉलेजची जी ट्युशन फीज आहे, तर ती ॲज पर गव्हर्नमेंट नॉर्म्स इथे घेतली जाते। त्यानंतर ट्युशन अँड डेव्हलपमेंटल फीज फॉर प्रायव्हेट कॉलेजेस। ओके, प्रायव्हेट कॉलेजची आता जी फी आहे, तर ती 2 पद्धतीमध्ये घेतली जाते। फर्स्ट वन असते ट्युशन फी आणि सेकंड वन असते डेव्हलपमेंट फी। ओके, आता ट्युशन फी आणि डेव्हलपमेंटल फी जर तुम्हाला जर बघायची असेल, तर त्यासाठी इथे एक www.mahafra.org म्हणजे काय, फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटी, महा म्हणजे महाराष्ट्र, FRA म्हणजे फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटी.org। तर तुम्हाला ह्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे, जिथे तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातले सर्व BSc नर्सिंग कॉलेजेसची फीज, कोणत्या प्रायव्हेट कॉलेजेसची ट्युशन फीज ॲज वेल ॲज डेव्हलपमेंटल फीज ह्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला बघायला मिळेल। ऑलरेडी आपण या टॉपिकवर पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, जो तुम्ही आपल्या चॅनलवरती एकदा स्क्रोल करून बघू शकता। आता आपला जो आजच्या व्हिडिओचा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, तो म्हणजे BSc नर्सिंग कॉलेजेस गव्हर्नमेंट। आता गव्हर्नमेंट कॉलेजेस कोणते कोणते आहेत, तर ते सर्वात पहिले आपण बघू। तर जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल मुंबई आहे, त्यानंतर पुणे आहे, BJMC पुणे, त्यानंतर नागपूरमध्ये आहे GMC नागपूर आहे, त्यानंतर GMC संभाजीनगर आहे, त्यानंतर GMC नांदेड आहे, त्यानंतर लातूर आहे, त्यानंतर जालना आहे, त्यानंतर बारामती, कोल्हापूर, त्यानंतर सांगली आहे, त्यानंतर नंदुरबार आणि गोंदिया। तर अशा आपल्याकडे टोटल किती विद्यार्थी मित्रांनो कॉलेजेस आहेत, तर आपल्याकडे 12 कॉलेजेस आहेत। आणि आपण सीट जर काउंट जर केले, तर ह्यावर्षी किती सीट्स आहे, तर आपल्याकडे 900 गव्हर्नमेंटच्या सीट्स आहेत। बट आता इथे सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, तर ती म्हणजे ह्या कॉलेजचा नवीन चालू झालेल्या कॉलेजचा कट ऑफ कसा जाईल, त्यानंतर नवीन चालू झालेल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन कधी घ्यायचं आहे आणि केव्हा घ्यायचं आहे, सीईटी थ्रू घ्यायचे की नॉन सीईटीचे स्टुडंट पण ॲडमिशन घेऊ शकतात, हा पण भरपूर विद्यार्थ्यांचा इथे क्वेश्चन आहे। तर फ्रेंड्स, एक इम्पॉर्टंट गोष्ट नोट डाऊन करून ठेवा, ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी दिलेली नाही, तर त्या विद्यार्थ्यांना या खाली दिलेल्या गव्हर्नमेंट असो किंवा प्रायव्हेट असो कुठल्याच कॉलेजमध्ये डायरेक्टली ॲडमिशन मिळू शकत नाही। सर्वात पहिले तुमची जी इलिजिबिलिटी आहे, तर ती इलिजिबिलिटी चेक करण्यासाठी फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग जी ग्राह्य धरली जाते आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये, तर ती आहे तुमची सीईटी सेल। ओके, म्हणजे आपली नर्सिंग सीईटी तुम्ही दिलेली पाहिजे। ज्या विद्यार्थ्यांनी नर्सिंग सीईटी दिले आणि जे इलिजिबल आहेत, तर तेच विद्यार्थी ह्या कॉलेजसाठी अप्लाय करू शकतात। आणि सेकंड थिंग म्हणजे कट ऑफ। आता कट ऑफवर थोडं डीप डिस्कशन होईल, जे आता मी तुम्हाला सांगतोय। मागच्या वर्षीचे काही मी तुम्हाला अनुभव पण देणार आहे की माझ्या बॅचमधले काही स्टुडंट होते ज्यांना कमी पर्सेंटाईलमध्ये पण गव्हर्नमेंट कॉलेज भेटले। तर आता कमी पर्सेंटाईलमध्ये पण गव्हर्नमेंट कॉलेज कशा पद्धतीने भेटू शकतं, यावर पण आपण डिस्कशन करणार आहे। तर आता सर्वात पहिले जाणून घेऊ की आपला जो फर्स्ट कॅप राऊंड राहणार आहे, तर फर्स्ट कॅप राऊंडसाठी या खालीलपैकी कोणते कॉलेजेस तुम्हाला
CET सेल तुम्हाला चॉईस फिलिंगसाठी कन्फर्म असणार किंवा CET सेल तुम्हाला देणार आहे. तर मित्रांनो, जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स मुंबई, तर हे जे कॉलेज आहे हे दरवर्षी आपल्या कॅप राऊंड फर्स्टमध्ये असतंच. त्यानंतर BJ मेडिकल कॉलेज पुणे आहे, हे पण असणार आहे. त्यानंतर कॉलेज ऑफ नर्सिंग GMC नागपूर, GMC नागपूर पण राहणार आहे. त्यानंतर GMC संभाजीनगर पण राहणार आहे. तर हे जे 4 कॉलेजेस आहेत हे 101% फर्स्ट कॅप राऊंडसाठी राहतील. त्यानंतर नेक्स्ट आहे शंकरराव चव्हाण नांदेड. ओके, नांदेडचं जे कॉलेज आहे हे पण तुम्हाला फर्स्ट कॅप राऊंडसाठी 101% राहणार आहे. यासोबतच अजून काही हे जे खालचे जे कॉलेजेस आहेत, आता कोणते कोणते आहेत, लातूर आहे, जालना आहे, बारामती आहे, कोल्हापूर आहे, त्यानंतर सांगली आहे, नंदुरबार आहे, गोंदिया आहे. तर हे जे कॉलेजेस आहेत, तर यापैकी आपण सध्या कन्फर्मली सांगू शकत नाही की ह्या कॉलेजपैकी कोणतं कॉलेज तुम्हाला कॅप राऊंड फर्स्टसाठी असेल. बट एक कन्फर्म गोष्ट मी सांगू शकतो की लास्ट राऊंडपर्यंत हे सर्व कॉलेजेस तुमच्यासाठी येतील. तर आता मागच्या वर्षी काय झालं होतं माहिती का मित्रांनो, तर हे जे लास्टचं जे कॉलेज आहे जे आता आपण बघितलं नांदेडचं, तर नांदेडचं कॉलेज हे फार शेवटच्या राऊंडमध्ये उतरलं होतं ॲडमिशन प्रोसेससाठी. तर त्या टायमाला काय झालं की ज्या विद्यार्थ्यांना चांगले पर्सेंटाईल होते, म्हणजे 98-99 पर्सेंटाईल होते, 95-97 पर्सेंटाईल होते, तर ज्या विद्यार्थ्यांना चांगले पर्सेंटाईल आहे, विद्यार्थी काय करून टाकतात की ॲडमिशन फिक्स करून टाकतात. नाही गव्हर्नमेंट भेटलं तर पहिल्या 3 राऊंडपर्यंत विद्यार्थी प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जातात. म्हणजे 85 अबोवचे जे स्टुडंट असतात जे जवळपास 99.9% कुठं ना कुठं ॲडमिशन घेतलेलं असतं, तर त्यांच्यासाठी आता परत गव्हर्नमेंटला अप्लाय करण्याचा चान्स असतो का? नाही. ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी ॲडमिशन फिक्स केले, जे रिटेन्शन फॉर्म भरून आलेत, तर ते परत चॉईस फिलिंग करू शकत नाही. तर अशा कंडिशनमध्ये काय होतं की ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स थोडे कमी आहेत, जे लास्ट राऊंडपर्यंत टिकून आहेत, अजूनपर्यंत त्यांना कॉलेज भेटलेलं नाही, तर अशा वेळेस ज्यावेळेस नवीन कॉलेजेस ॲड होतात, तर तुम्ही त्या कॉलेजला जर प्रेफरन्स जर दिला तर तुम्हाला ते पर्टिक्युलर कॉलेज मिळू शकतं. माझ्या काउन्सिलिंग बॅचमधली एक स्टुडंट होती जिला 75 पर्सेंटाईल होते, तर तिला पण हे नांदेडचं जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे तर ते लास्ट राऊंडमध्ये पण मिळून गेलं. का? कारण की तिच्या जे समोरचे जे विद्यार्थी होते त्यांचे ऑलरेडी सर्वांनी ॲडमिशन कन्फर्म केले होते. ह्या मुलीचं आत्तापर्यंत लास्ट राऊंडपर्यंत ॲडमिशन झालेलं नव्हतं आणि तिला तिच्या नशिबाने पण साथ दिली आणि तिला गव्हर्नमेंट कॉलेज मिळून गेलं. तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे की ज्या विद्यार्थ्यांना कन्फर्म आहे की मला गव्हर्नमेंटच कॉलेज पाहिजे, अदरवाईज जर गव्हर्नमेंट कॉलेज नाहीच भेटलं तर मी ड्रॉप घेऊ शकतो, तर अशा विद्यार्थ्यांनी लगेच घाई करायची नाही आहे. तुम्ही लगेच प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन कराच असं मी सांगणार नाही. जर तुमचा ड्रॉप घेण्याची पण इच्छा आहे, जर गव्हर्नमेंट नाही भेटलं तर तुम्ही ड्रॉपच घेणार आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी कॉलेज येऊपर्यंत थांबा. त्यानंतर नेक्स्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना 90 पर्सेंटाईलपेक्षा पण जास्त मार्क्स आहेत, बट त्यांना पहिल्या 2 राऊंडमध्ये 3 राऊंडमध्ये चांगलं कॉलेज मिळालेलं नाही आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी पण थोडं थांबून घ्या. 90 पर्सेंटाईल असून पण तुम्हाला जर चांगलं हॉस्पिटल अटॅच कॉलेज जर मिळत जर नसेल तर तुम्ही लगेच ॲडमिशन करण्यासाठी घाई करू नका. नवीन आपल्याकडे जे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, तर गव्हर्नमेंट कॉलेज कधीपर्यंत येतात तर त्याची थोडी वाट बघा. तर आय होप की प्रत्येक राऊंडला 1-1, 2-2 कॉलेज ह्यावेळेस गव्हर्नमेंटचं ॲड होईल. नॉट ओन्ली गव्हर्नमेंट, आता आपण बघूया की प्रायव्हेट कॉलेजेसची पण आपल्याकडे इथे लिस्ट आहे. आपण जर टोटल कॉलेजेस जर बघितले फ्रेंड्स, तर गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेट अशा आपल्याकडे किती कॉलेजेस आहेत इथे, तर इथे आपण टोटल जी नंबरिंग आहे तर ती बघू किती आहेत मित्रांनो आपल्याकडे. तर 247 कॉलेजेस आहेत आणि 247 मधून तुम्ही 12 वजा करून टाका, तर जवळपास आपल्याकडे 235 प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. आणि आता ही जी आपल्याकडं फर्स्ट कॅप राऊंडसाठी जी सीट मॅट्रिक्स येईल, तर त्याच्यामध्ये सर्व 235 कॉलेजेस नाही राहणार. ज्या कॉलेजचे पूर्ण ॲडमिशन प्रोसेस आता स्टार्टच होणार, जिथे सर्व आहे जे लगेच स्टुडंटला ॲडमिट करून घेऊ शकतात, स्टुडंटचं ॲडमिशन करू शकतात, ज्या कॉलेजचे सर्व ऑफिशियल कामकाज जे आहे ते सर्व कंप्लीट झाले, तर असे कॉलेज आपल्या फर्स्ट कॅप राऊंडसाठी असतील. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आता सीट मॅट्रिक्सची वाट बघायची. तर आता नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट ही सीट मॅट्रिक्स काय असते, तर त्या पर्टिक्युलर राऊंडसाठी जे कॉलेज उतरत आहेत त्या कॉलेजमध्ये किती सीट्स आहेत, त्या कॉलेजचा कोड काय आहे, तर याची एक लिस्ट असते. पूर्ण कॅटेगरी वाईज तिथे जागा असतात की ह्या पर्टिक्युलर कॅटेगरीसाठी एवढे जागा ह्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये आहेत. तर याची जी एक लिस्ट असते तिला आपण काय म्हणतो मित्रांनो, तर तिला आपण म्हणतो सीट मॅट्रिक्स. तर आता ही सीट मॅट्रिक्स कधी येणार आहे, ज्यावेळेस तुमची मेरिट लिस्ट येईल आणि तुमचं टाइम टेबल लागेल फर्स्ट कॅप राऊंडसाठी. तर फर्स्ट कॅप राऊंडच्या टाइम टेबलमध्ये तुम्हाला ही सीट मॅट्रिक्स भेटून जाईल. ज्यावेळेस तुमची सीट मॅट्रिक्स येईल, आफ्टर सीट मॅट्रिक्स तुम्हाला चॉईस फिलिंग करण्यासाठी ऑप्शन हे ओपन होत असतं. म्हणजे सीट मॅट्रिक्समध्ये तुम्हाला ऑप्शन दिले जातील, तुमच्याकडे एवढे कॉलेजेस आहेत, ह्यापैकी आता तुम्ही कॉलेजेस टाका. तर आता हे जे इन्फॉर्मेशन ब्रोचरमध्ये हे जे 247 कॉलेजेस दिलेले आहेत, तर तुम्ही लगेच या कॉलेजकडे तुमचा फोकस आत्ता द्यायचा नाही. हे फक्त ॲफिलेशन मिळालेले कॉलेजेस यांनी इन्फॉर्मेशन ब्रोचरमध्ये टाकलेले आहेत की आपल्याकडे 247 कॉलेजेस आहेत, त्यापैकी 12 कॉलेजेस हे गव्हर्नमेंट आहेत, 235 कॉलेजेस हे प्रायव्हेट आहेत आणि ह्या कॉलेजला आता सर्व अप्रुव्हल मिळालेले आहेत. बट ज्यावेळेस हे कॉलेज तुम्हाला सीट मॅट्रिक्समध्ये यांचे नावं दिसतील त्याच वेळेस हे कॉलेज
ॲक्च्युअल ॲडमिशन प्रोसेसमध्ये उतरलेले असणार आहेत. ओके फ्रेंड्स, तर आता कन्फर्म आहे का? आत्तापर्यंत कन्फर्म नाही. फक्त हे जे 5 कॉलेजेस आहेत जे दरवर्षी ॲडमिशन प्रोसेसमध्ये येतात, 4 हे जे आहेत पहिले 4 कॉलेजेस जे दरवर्षी ॲडमिशन प्रोसेसमध्ये येतात. 5 नंबरचं कॉलेज पण जे आहे तर ते मागच्या वर्षी लास्ट राऊंडमध्ये आलं आहे, म्हणजे होल अँड सोल ते कॉलेज यावेळेस फर्स्ट कॅम्प राऊंडमध्ये राहणारच आहे. तर अशा पद्धतीचे हे 12 कॉलेजेस आहेत. हे कधी कॅप राऊंडमध्ये उतरतील, त्यानंतर इथला कट ऑफ किती जाऊ शकतो हे पण मी तुम्हाला सांगितले. कट ऑफ मी सांगणार नाही तुम्हाला की 99च जाईल, 98च जाईल. इट्स डिपेंड ऑन कॅप राऊंड. ओके, हा 4था कॅप राऊंडमध्ये उतरतोय की 5वा कॅप राऊंडमध्ये हा पर्टिक्युलर कॉलेज उतरतोय, तर त्याच्यावर डिपेंड असणार आहे याचा कट ऑफ. तर ह्या वर्षी या सर्व कॉलेजचा कट ऑफ जो आहे मित्रांनो, तर तो 99 असेल, 98च असेल. मी फक्त नवीन जे कॉलेजेस स्टार्ट होतोय तर त्यांचं सांगतोय मित्रांनो. तर जे BSc नर्सिंगचे कॉलेजेस नवीन स्टार्ट होत आहे तर त्यांचा कट ऑफ हा 99च असेल, 98च असेल असं नाही आहे. यांचा कट ऑफ हा खूप खाली येऊ शकतो, 75, त्यानंतर 85 इथपर्यंत पण ह्या कॉलेजचा कट ऑफ येऊ शकतो. आणि अशा पद्धतीनेच ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन होणार आहेत. फक्त तुम्हाला वाट कसली बघायची, तर ती बघायची सीट मॅट्रिक्सची. एकदा सीट मॅट्रिक्स आली, सीट मॅट्रिक्समध्ये जर पहिल्या सीट मॅट्रिक्समध्ये जर 12चे 12 कॉलेजेस जर आले तर या कॉलेजचा कट ऑफ 101% जास्तच राहील. बट जे कॉलेज तुमचे लेट येतील, लेट येणाऱ्या कॉलेजचा कट ऑफ हा कमीच असणार आहे. ओके फ्रेंड्स, तर आय होप तुम्हाला आता कळले असेल की BSc नर्सिंगचे हे नवीन कॉलेजेस कोणते आहेत, त्यानंतर इथला कट ऑफ किती असेल, इथे ॲडमिशन कसं घ्यायचे. स्टील याच्याबद्दल जर तुम्हाला अजून काही डाऊट जर असतील तर आपला कमेंट बॉक्स ओपन आहे. तुम्ही कमेंट बॉक्समधून तुमच्या शंका तिथे विचारू शकता. तुमच्या शंका तिथून सॉल्व्ह केल्या जाईल. त्यानंतर अशाच ऑफिशियल अपडेटसाठी आपला व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही आजच जॉईन करायचा आहे. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. आणि थर्ड इम्पॉर्टंट थिंग ती म्हणजे आपली पेड काउन्सिलिंग. फ्यू सीट्स आपल्याकडे रिमेनिंग आहेत, फ्यू सीट्स आपल्याकडे बाकी आहेत. तुम्हाला रजिस्ट्रेशन प्लस काउन्सिलिंग पण भेटेल. ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी काही प्रॉब्लेम्स येत असतील तर तुम्ही आपल्या टीमकडून रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता. आणि तुम्हाला जर काउन्सिलिंगमध्ये कॉलेज कोणतं करायचं आहे, कॉलेज कोणतं टाकायचं आहे, त्यानंतर ॲडमिशन प्रोसेस काय असते, DDची एक प्रोसेस काय आहे, बेटरमेंट, रिटेन्शन, भरपूर सगळे पुढं कॉम्प्लिकेटेड प्रोसेस असते. तर यामध्ये पण तुम्हाला जर ॲसिस्टंट जर लागत असेल तर 499 रुपये आपल्या पेड काउन्सिलिंग बॅचची फी आहे. खूप कमी फी आहे, ज्याच्यामधून तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी हेल्प मिळेल. तर तुम्ही आजच खाली दिलेल्या नंबरवर मला DM करायचं आहे. त्यानंतर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून माझ्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा डायरेक्टली आपल्या पेड काउन्सिलिंग बॅचच्या ज्या लिंक्स आहेत तर त्या आपल्या रजिस्ट्रेशन बॉक्समध्ये, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही डायरेक्टली त्या रजिस्ट्रेशनच्या लिंक तिथून फिल करून आपल्या बॅचमध्ये ॲड होऊ शकता. स्टील याच्या व्यतिरिक्त अजून जर काही डाऊट जर असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा, किंवा डायरेक्टली मला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून पर्सनली मेसेज करा, किंवा तुम्ही पर्सनली मला कॉल पण करू शकता. सर्व तुमचे जे डाऊट्स आहेत BSc नर्सिंग ॲडमिशनबद्दलचे सॉल्व्ह केले जातील. त्याचबरोबर अजून जे पालक आहेत ज्यांच्या विद्यार्थ्यांना BSc नर्सिंगमध्ये ॲडमिशन घ्यायचे, तुमचे काही फ्रेंड्स असतील, रिलेटिव्ह असतील, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण BSc नर्सिंग ॲडमिशनबद्दलची काय प्रोसेस चालू याच्याबद्दल थोडीशी आयडिया येईल. तर मित्रांनो, मिळूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ॲडमिशन प्रोसेस अँड थँक्यू.